हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे इनॉग्रेशन, त्यामुळे इथे आलेली आहे ह्यांच्या किचनमध्ये. भक्ती, अवंतिका, हाय. तर आमचं किचन आता सुरू होणार आहे. आज पूजा आहे, तर पूजा मांडण्याचं काम इथे चालू आहे. भटजी पण आलेले आहेत. ह्या आहेत अपर्णा. तर ह्या पण कुक आहेत, ते कुकिंग वगैरे सगळं करणार. तर आता आमची सगळी तयारी वगैरे आम्ही घरून करून आलेलो आहोत. आणि आता पूजेची तयारी पण तुम्हाला मी दाखवते. खूप छान पूजा सांगतात ते, तर तुम्हाला पूजेची तयारी दाखवते आता. इधर ओपन करो. तर दुपारचे 12-12:30 वाजलेले आहेत आणि हा टायमिंग ठेवलेला आहे पूजेचा. तर आता ह्यांची पूजेची मांडणी सुरू आहे. बघा, भटजी जे नेहमी येतात ना, त्यांचा मुलगा आलेला आहे. त्यांनी त्यांच्या मुलाला पाठवलं आहे, कारण का ते स्वतः जरा दुसरीकडे बिझी असल्यामुळे त्यांच्या मुलाला त्यांनी पूजेसाठी पाठवलं आहे. आणि आमची सगळी लगबग चालू आहे, कारण का आत्ता पूजा आहे आणि संध्याकाळी आहे इनॉग्रेशन. तर त्यासाठी ह्या अशा खुर्च्या वगैरे सगळ्या मांडलेल्या आहेत, कारण का भरपूरसे पाहुणे वगैरे बोलवले आहेत. ते सुद्धा संध्याकाळी असणार आहेत. आणि हे आम्ही काल बनवलेलं सगळं डेकोरेशन केलेलं. आणि आमचा खमंगचा बोर्डसुद्धा लागलेला आहे. बघा, खूप छान बोर्ड बनवलेला आहे. आणि ते जे खमंगचा गोल दिसतोय ना, त्याच्यामध्ये लाईटसुद्धा लागणार आहे. तर संध्याकाळी लाईट लागल्यावर मी तुम्हाला ते सुद्धा दाखवीनच, कसा दिसतोय आमचा खमंगचा बोर्ड ते. आणि आता आमची सगळी रांगोळी वगैरे काढण्याची तयारी सुरू आहे. रांगोळी काढायची आहे ना, इकडे काढून घेऊया. कुठे? चालेल. इथे कचरा करतो. हां, इथेच काढूया आपण रांगोळी. तर आता पहा, मस्त गणपतीचा शेप आलेला आहे आणि तांदळाने गणपती बनवलेला आहे. तर मगाशी तुम्हाला कळलं पण नसेल हे नक्की काय करतायत तांदळाने, पण आत्ता तो शेप मिळालेला आहे. तसं छान गणेश पूजन आहे, त्यामुळे गणेशाची अशी प्रतिकृती बनवलेली आहे तांदळापासून. तर छान पूजा मांडतात हे. मला ह्यांची पूजा नेहमीच आवडते. इथे गॅस शेगड्या लावलेल्या आहेत. शिरा बनेल इथे, थोडंसं प्रसादाचं जेवण बनेल. आणि ही सगळी कालची आमची अरेंजमेंट सगळी भांड्यांची. आणि ओव्हन नवीन घेतला ना, म्हणजे मायक्रोवेव्ह आहे, त्याचं पण सेटिंग चालू आहे. साक्षी इथे रांगोळी काढते, रांगोळी एक्सपर्ट. तर आता गुरुजी इथे कलश पूजनासाठी कलश रेडी करतायत. तर त्याला कलशालासुद्धा किती छान धाग्याने छान लपेटतायत बघा. म्हणजे असं करायची म्हणून पूजा नसते यांची, अगदी छान साग्र संगीत, अगदी टाईम घेऊन हे पूजा केली जाते. तर भटजींची पूजेची तयारी चालू आहे, तोपर्यंत साक्षीची इथे रांगोळीसुद्धा काढून झालेली आहे. छानशी सुबक अशी उंबरठा रांगोळी काढली आहे तिने, कारण का जास्त मोठी काढण्यात पण काही पॉईंट नाही, कारण का बरीचशी लोक येत जात राहणार आहेत, म्हणून मग छोटीशीच रांगोळी काढली आहे. आता काल खोट्या फुलांचं डेकोरेशन केलेलं, आज जरा खऱ्या फुलांचं केलेलं आहे थोडंफार, म्हणजे हार वगैरे लावलेला आहे, आंब्याचा डहाळा लावणं, ते सगळं सुरू आहे. गोविंदा. आणि कामाच्या मधूनच आमची अशी मजा मस्ती सुद्धा चालू आहे. तर आता सगळे एकत्र आल्यावर हे सगळं तर होणारच, आणि मजा मस्तीशिवाय मग मजा काही ना. तर हे सगळं पण झालंच पाहिजे. तर आता दुकानात प्रवेशाची तयारी चालू आहे. भटजी प्रवेशाची पूजा करणार आहेत. जसं गृहप्रवेश असतो ना, तसाच दुकानाचा प्रवेश. तर त्याच्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत. तर आता दुकानात प्रवेश करणार आहोत आम्ही, त्यासाठी ही पूजा चालू आहे. तर आम्ही सगळी सज्ज झालेले आहोत, असे मस्त नटून थटून सगळे. हे सगळे बाकीचे मागे आहेत ना, ते सगळे दुकानाचे मालक आहेत, मी नाही.
ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः ओम गोविंदाय नमः खालती सोडून द्या ओल्या हातावर लावा स्वसेन सारक्षोरी शनिमे स्वसेनो बृहस्पतिर्दधातु सर्वमङ्गलमाङ्गल्ये शिवे सर्वार्थसाधिके शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणे नमोस्तुते शरणमन्मति वेदिका शुक्ला वेदवती महासुरननी ज्ञाता गया गण्डकी पूर्णजले समुद्र सरिता दैवे सदा वन्दिता गंगा तुला भूमि हर ओम द्वारपाल देवताभ्यो नमः गन्धपुष्पं ते समर्पयामि प्रार्थनापूर्वक नमस्कारं करोमि हर ओम कलशवर्ण देवताभ्यो नमः शंखावरती घालायचा हर ओम शंखातुर चंद्रवर्ण देवताय नमो नमः घंटिका देवताभ्यो नमः येस एक वाटी घ्या दुसरी वाटी पण घ्या ती नाही. तर अशा प्रकारे दुकानात आमचा प्रवेश झालेला आहे. आता ही दोघं पूजेला बसतील आणि आमची बाकीची कामं चालू राहतील. आणि भटजीने बघा पूजा किती सुंदर मांडलेली आहे. सगळं रांगोळी वगैरे सगळी तीच काढतात. आणि आम्ही स्वामींचा फोटोसुद्धा ठेवलेला आहे. आणि आपले छत्रपती शिवाजी महाराज तर हवेच ना, तर त्यांची मूर्तीसुद्धा ठेवलेली आहे. आता ह्यांचं डिस्प्ले काउंटरसुद्धा आलेलं आहे. त्याचं फिटिंग चालू आहे. आता पूजेच्या मध्येच हे कामसुद्धा. तर दुकान बनवणं काही खाऊ नसतो. ऐन टायमापर्यंत काही ना काही छोटी मोठी कामं चालूच आहे त्यांची काही ना काहीतरी. आता पूजा पण चालू आहे आणि हे काम पण चालू आहे साईड बाय साईड. तिला पण नुसती धावपळ. आणि आता अग्निदेवतेची पूजा. तर आता माझ्या मते तरी ह्या शेगड्यांवर रोजचं 100 ते 150 माणसांचं तरी उदरमभरणम होणार आहे. त्यामुळे अग्निदेवतेची पूजा तर आपल्या शास्त्रामध्ये लिहिलेलीच आहे. जल, वायू, अग्नी आणि ह्याच्याशिवाय आपलं दैनंदिन जीवनात पानही हलत नाही. त्यामुळे अग्नीची पूजा तर झालीच पाहिजे. तेन आयुं ब्रह्माणेन पुण्याहं दीर्घमायुस्तु इति भवन्तः वृन्दो कल्याणवतो ऐश्वर्यवतो धर्माणि समृद्धिरस्तु यच्छमनोकामना समृद्धिरस्तु. हर ओं दीर्घनागाय सागरां समानिका तेन आयुं ब्रह्माणेन पुण्याहं दीर्घमायुस्तु भवन्तः पुण्याहं दीर्घमायुस्तु तेन आयुं ब्रह्माणेन पुण्याहं दीर्घमायुः. चला डिस्प्ले काउंटर लावून झालं आहे. त्यामुळे आता ह्यांनी वस्तूसुद्धा एक एक आणलेल्या लावायला सुरुवात केलेली आहे. आणलेल्या म्हणजे ह्यांनी स्वतः बनवल्या. काल अख्खा दिवस त्यांनी बसून म्हणजे ह्या ज्या अपर्णा मॅडम आहेत ना, त्यांनी घरी बसून बनवल्यात हे सगळ्या वस्तू. जसं काही शंकरपाळी, चिवडा वगैरे हे सगळं बनवलेलं आहे. आणि त्याच्या मदतीला ही भक्तीसुद्धा होती. चिवडा आहे, शंकरपाळी, खारे शंकरपाळी, चकली आणि बेसनचे लाडू.
आता आमचे हे ड्रेसेस चेंज होणार आणि परत तयारी करून आम्ही इथे पार्टीसाठी येणार आहोत. आमचं हे आता नवीन ड्रेस आमच्यातून तोच आहे. आणि आता दुकानाचं इनॉग्रेशन. तर ह्या नगरसेविका आहेत ज्यांना शीतलनी इनॉग्रेशनसाठी बोलवलेलं आहे आणि इतरही बरीचशी पाहुणे मंडळी आलेली आहेत. गणपती बाप्पा हम आप कहीं बैठे थे तो उन्होंने कहा एक जगह ओपनिंग है। मैं बोला अगर ओपनिंग में जाने का मिला मौका तो छक्के पे छक्का लगेगा, है ना। तो बधाई की बात है। और सर ने बोला क्या लूम है, मैं बोला ऐसा चीज लेके चलो जो कभी कोई ले नहीं जाता हो। तो ये पेन है, पेन में बड़ी ताकत होती है। और लास्ट में यही कहूंगा, आप लोगों का बरकत हो, आपने दुकान खोला, खूब चले, बढ़िया चले। लेकिन इसी के साथ साथ मैं कहूंगा, आज यहाँ मैं पहुंचा हूँ तो आप सभी के चेहरे पे मुस्कान हर रोज हो, आप सभी के चेहरे पे मुस्कान हर रोज हो। अरे आपका चेहरा कभी कमल तो कभी रोज हो। बस एक ही तमन्ना है आप सभी के जिंदगी में हर पल, बस मौज हो, मौज हो, मौज हो। वीडियो रिकॉर्डिंग कर रही है हाँ, इधर मेहनत कर रहे हो, दिखाओ। नहीं दिखा, बेबी बेबी हाय, बेबी हाय। ये बिल भर दो, बिल भर दो। चलो तर बरीच सारी मंडळी आलेली आहे तिकडे आणि आपल्या बॉलिवूडमधले सुद्धा एक आलेले आहे. तर हे आहे सचिन पारिक सर. नमस्कार नमस्कार मित्रांनो. तर यांनी पीके मध्ये काम केलेलं आहे, तुम्हाला लक्षात आलं असेल तर कळेल. और अभी आप मुझे जी टीवी पे वसुधा में देख रहे हैं. तो आज यहाँ पर खमंग का उद्घाटन हुआ है और हमारे प्यारे यश, भक्ति, अवंतिका और आप सभी को मेरी बहुत बहुत शुभकामनाएं. खमंग बहुत ही बढ़िया छोटा सा प्यारा सा एक रेस्टोरेंट है, कैफ़े है और इसमें से हम बहुत सारी चीज़ें ऑर्डर कर सकेंगे जैसे कि मिसल पाव है, वड़ा साबूदाना वड़ा है, वड़ा पाव है, महाराष्ट्रन की ब्यूटीफुल स्नैक्स और डेलिकेसीज आपको यहाँ पर मिलेगी. स्विगी जोमेटो से भी आप बहुत जल्द ऑर्डर कर पाएंगे. तो आप बने रहिएगा खमंग के साथ. मीरा रोड में है ये. आप कैसे भी आते जाते मेन रोड के एकदम नज़दीक है और आप सबको बहुत अच्छा लगेगा यहाँ पर खाने में और यहाँ से ऑर्डर करने में. थँक्यू सो मच सर. तसं सगळं फंक्शन चालू आहे. इथे माझी बहीण आली आहे, आत्ते बहीण आहे माझी आणि हा माझा भाचा आहे संदेश. हा सुद्धा आर्टिस्ट आहे. याची कला मी तुम्हाला पुढे जाऊन कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवीन. म्हणजे घरी गेली का मला दाखवशील ना काय काय करतोस ते सगळं, मग आपण दाखवूया मैत्रिणींना. हां हां येणार येणार नक्की येणार दादा. तर आता फंक्शनचा मेन पार्ट म्हणजे गिफ्ट्स देणं घेणं, फोटोज काढणं, हे सगळं चाललेलं आहे. बुकेज तर इतके छान छान आलेले आहेत. मला तर राहून राहून ते फुलांकडेच लक्ष जातं आहे. तर छान वाटतंय फुलांकडे बघून. स्वातीने दिलं ना गिफ्ट, हे स्वातीने दिलं आणि बुके भरपूर सारे आलेले आहेत बघा. 101 बुके आहेत एकदम. ही तुळस पण कोणीतरी दिली आहे, छान सुंदर. आणि हे आमच्या छोट्या आर्टिस्टनी ऑल द बेस्ट दिलंय कार्ड. वाव हे दिलंय आमच्या स्पृहानी आणि छान एकदम कासव दिलेला आहे माझ्या मावशी. खूप सुंदर आणि एवढं हेवी आहे ना ते, खूप जास्त हेवी आहे. मस्त सुंदर.
तिचं नावच विसरते. स्वरूपानंद नावच विसरते. तुझंच नाव विसरते आणि सारखं सगळ्यांनी भरपूर काम केलेलं आहे. इथे वाढणं वगैरे सगळं केलेलं आहे. आणि इथे बघाल तर मस्त बिर्याणी आणि छान समोसे होते मगाशी मस्त, पण ते संपले. मस्त पनीर समोसे होते, पनीर चिली समोसे होते ना. आता आम्ही पुलाव खाणार आहोत. याच्यात जिलेबी आहे, वेफर्स वगैरे होते, असं बरंच काय काय होतं. आणि याच्यामध्ये समोसे होते. तर समोसे A1 क्लास होते. आता जे उरलंय ते आम्ही जेवणार आहोत, कारण का आम्ही जेवलोच नाही आहोत. आता आम्ही जेवणार आहोत. ठीक आहे, आता आम्ही जेवायला बसतो. हे हर्षदनी घेतलंय जेवण. तर हा आमचा बॅनर लागलेला आहे खमंगचा. कसं त्याच्यामध्ये लाईट वगैरे लावलेले, छान दिसतंय ना, मस्त वाटतंय. आणि हे आम्हीच केलेलं डेकोरेशन. आणि ती टॅगलाईन दिसत नाही आहे ॲक्च्युली, तर तिकडे लिहिलेलं आहे जेवण नाश्ता चहा आणि जरा येऊन तर पहा. आणि ही टॅगलाईन दिली आहे मिस सामंत यांनी. आणि ती यांनी इन्क्लूड करून घेतली. मी मागच्या ब्लॉगमध्ये पण सांगितलं होतं की मी एक टॅगलाईन सुचवली आहे आणि ती लिहिली आहे, पण आज त्याच्यावर हार आलाय त्याच्यामुळे ती नीट तेवढी दिसून येत नाही आहे. ठीक आहे, आता काही यायचंच आहे तर तुम्ही पण नक्की या इथे आमच्या खमंगमध्ये. आमचं जेवण वगैरे झालेलं आहे. बाय बाय साक्षी, बाय यशू. आणि आता आम्ही निघतोय घरी जायला. बाय बाय अपर्णा. बाय बाय. अजून कोण कोण आहे? चला बाय आत्या, बाय शीतल, बाय 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 आर्यन. तर आता आम्ही निघतोय डोंबिवलीला जायला. फंक्शन एकदम खूप छान झालं, मस्त झालं एकदम. जेवण पण झालंय पोटभर. हो, डोंबिवलीला चालली आता आम्ही जाणार. ठीक आहे, तर आता याच नोटवर मी माझा व्लॉग इथेच संपवते. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर. बाय.